असतील, तुम्ही बाजार मारा. अगदी वेळेत काळजी करू नका. पंचम द्या, पंचम. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी. कपटिया दिदली महानिधी, सेवकाच्या डोंगान निळे चिंधी. चाळकासी त्रैलोक्य भावी वंदिरे, धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता तीव्रता गुंतविली, वेश्या गणिकाती सत्य लोकानिली. कळिये स्वकुळाला वियली, यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारी. सखा मनविसी त्याचे नासिबळ. जनी मनी मी जाणे तुझा खेळ रे, धुंद झाला तुझा दरबार. परमपुरुषश्च शौर्यम पांडुरंग मुरारी. कमलनयन कानाम गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी. सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, नाही तरी मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण,
तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकार नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। आता तुम्ही कृपावन पुण्यवंत पाताळ लोकिनेला दरिद्रित भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या चरणारविंद मातंग ऋषींच्या चरणार शबरी मातेच्या चरणारविंद सर्व 11 महात्मींच्या चरणारविंद सेवा समर्पित करत असताना सेवेसाठी जो मी अभंग निवडलेला आहे तो अभंग पंढरपूर निवासी भगवंताचे अतिशय लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या घरी घरकाम करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या नंदादीप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सम्राट जनाबाई आणि जनाबाईंचा चौकड्या 4 चरणाचा देवाशी भांडण करणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला प्रारंभ करत असताना अल्पसा परिहार तो असा असेल, अतिशय पुण्यपावन नगरी, सुशिक्षितांची, परमार्थिकांची, गुणीजनांची, विद्वज्जनांची, सज्जनांची, परमार्थिक वारसा जतन करणाऱ्यांची, मातंग ऋषींची मातोरा, मातंग ऋषींची ही नगरी आणि या नगरीमध्ये सुरू असलेला हा उत्सव 42 वर्ष। वा, श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी वैकुंठ गमन 42 वर्षी केलं। 42 वर्ष म्हणजे तृतीय तपपूर्ती संपली आणि चतुर्थ तपपूर्तीकडे आपली वाटचाल सुरू आहे, सुवर्ण महोत्सवाकडे आपली वाटचाल सुरू आहे। आणि गुरुवर्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु परमश्रद्धेय वैकुंठवासी भीमसिंग बाबा यांनी हा सुरू केलेला उत्सव आहे। शिवस्वरूप असणारे गुरुवर्य तुळशीराम महाराज आणि श्री हवप स्वामी शंकर महाराज, वा,
श्री स्वामी शंकर महाराज. वा, आज तुमचे दर्शनाचा योग आला. बरं आज बोलणार आहे. फार मोठं गाव आहे मातोरी गाव. अनेक वर्षापासून हे गाव गाजलेलं आहे. नवे नवे अनेक युगापासून, किती युग गेली हे ना, किती युगापासून ही गाव. मातंग ऋषी म्हणजे काय, या काय द्वापारण कलियुगातले नाही, हे नाही, त्रेतायुग सत्ययुग. वा, आणि त्यांच्यावरून ही मातंग ऋषींच्या नावावरून नाव पडलेलं हे मातोरी. मी तारीख घेतले मला अगोदर माहिती आहे. मराठी संघर्ष योद्धा आदरणीय जरांगे पाटील. वा, पाटलांची परवा सभा झाली आमच्याकडे बरं का, सातारा जिल्ह्यात मायनीत. आणि नेमकी ही तारीख मी स्टेटसला ठेवली जाहिरात. बरेच लोक मला म्हटले, फोन आले, म्हटले महाराज जरांगे पाटलांच्याकडे वशिला लावला का काय त्यांच्या गावात. म्हटलं पाटील साहेबांनी मला बोलवले, मी नारायणरावांचं नाव नाही सांगितलं. असं बोलणार आहे मी. वा, वेळ कमी आहे म्हणून मी सुरुवात थोडी जलद घेतली बरं. पण चाल मला आवडली. कलाकारांना मी कलेतनं पुढं आलो. कीर्तनकार कलाकार असावा असं आहे. कीर्तनकार नुसता भोप्या असला की मग त्याचं लक्ष नसतं. माझं सगळं लक्ष आता पकवाजाकडे जाते का. गुरुवर्य प्रातस्मरणीय, मी बाबांच्यावर सेवा केली बरं. भीमसिंग बाबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. सगळ्या आठवणी सांगण्यासारख्या त्या, पण मला अभंग सांगायचे. विशेष करून माझ्या घरी परंपरा आहे, कीर्तन परंपरा आहे. माझ्या 8 पिढ्या झालं. माझाही चिरंजीव मृदंग विशारद आहे. माझा मुलगा आता आचार्य पदवी घेतली, तुमच्याच भागातले असणारे. असो आता जास्त नाही सांगत, परंतु मी त्याला उद्या घेऊन चाललोय. आता कीर्तन करून मी गाथा मंदिरला जाणार आणि त्याला घेऊन जाणार आहे. विशेष सांगतो ऐका. माझे आजोबा गुरुनाम गुरु केशवांना लोणीकर, माझे आजोबा संस्थेतनं 1936 साली सुटली. मी 96ला सुटलो. त्यामुळं मला सगळा इतिहास माहिती आहे. परंपरा असल्यामुळं महंत वैकुंठवासी भीमसिंग बाबा असू द्या, रडू द्या, रडले तरी अहो लेकरू पाहिजे, असू दे, त्याला काय काळजी करू नये. नाही तर तुम्ही आणखीन रडवाल त्याला. त्याला म्हणावं बाबा बघ, बाबा बघ, माझ्याकडे दाखव. आज लय गोड कीर्तन, तुम्ही वर्षभर विसरणार नाही, काळजी करू नका. माझा स्वभाव आहे गिरायक बघून पुड्या सोडायच्या. माफ करा तुम्ही. आज आज कीर्तन काय आहे, उपस्थिती माता भगिनींची जास्त आहे, म्हणून खरं कीर्तन माझ्या माता भगिनींसाठी जास्त आहे. ऐका, म्हणजे तुमच्यासाठी नाही असं नाही, तुमच्यासाठी आहे. असं आता इकडे लक्ष द्या. रडू द्या, रडू राहते. किती उशीर रडेल ती, आई पैशी गेल्यावर गप बसते. असू द्या. आता ऐका, इकडे लक्ष द्या. गोड श्री क्षेत्र मातंग ऋषी देवस्थान मातोरी. तुम्ही गावात उत्सव हा घेतला असता तर मग विशेष नव्हतं, पण या जागेत उत्सव घेतलाय आणि मोठ्या श्रद्धेनं तुम्ही जवळजवळ 2.5-3 किलोमीटर असेल. 3 किलोमीटर असून सुद्धा तुम्ही एवढ्या श्रद्धेनं आला. सध्या टाइम इज मनी, म्हणून मी ब्लॅक मनी नाही सांगणार, व्हाईट मनी सांगणार. ब्लॅक मनी नाही, व्हाईट मनी. ऐका, एवढा वेळ तुम्ही धावतं युग असून एवढा वेळ काढून आलाय. आज तुमची वेळ वाया जाणार नाही, काळजी करू नका. असं आहे, संस्थेत मी आदिनाथ वैद्य बाबांच्या बरोबर मी बोल लिहायला होतो. म्हणजे जवळजवळ माझे 2000 बोल मुखदगत आहेत. आता जरी तुम्ही मला म्हणायला लावलं ना, मग मी एकमेव कीर्तनकार असा आहे बरं का. परिचय नाही म्हणून सांगतो. मी कीर्तनाला आलो की हरिपाठाला येत असतो, विना घेत असतो. कीर्तनाचा हरिपाठाचा विना घेतो, हरिपाठ करतो, कीर्तन करतो, काकडा करतो, पकवाज सुद्धा वाजवतो पाहिजे तर. सगळं करून उरकून जातो. मग घेऊ द्या 65,000 रुपये. काहीच येत नाही लोक. 65,000 काय अवघड आहे. मी माझ्या आयुष्यात अजून मानधन ठरवून गेलो नाही.
नारायण दादा ठरवले. 31 वर्ष झालं मी कीर्तन करतोय महाराष्ट्रभर, पण कधीही मानधन ठरवलेलं नाही. ऐका, एका बाजारानं माझ्या पाकिटात 200 रुपये दिलं होतं. 600 किलोमीटरचा प्रवास. पुढल्या वर्षी बोलिलो, पुढल्या वर्षी गेलो. काय काय म्हणते ते, कमी दिलेत ना, बोलायचं ना, जायचं नाही. तसं नाही, पुन्हा पण जायचं, पुन्हाही मागायचं नाही. हा म्हणजे तसं तुमच्याकडे नाही, तसं करू नका ना. असं आहे का? खरं घडलेलं आहे. असं आहे, परिचय म्हणून सांगतो. खेळीमेळीत कीर्तन. आज लय गायन, वाह टाळकर. ही मुलं बघून मी भारावले बरं का. माझी बाल्यावस्था या पोरातने मला, मी माझं बालपण दिसते लहान लेकरात बरं का. आदिनाथ दादा जोगदंड माऊली माझा खास जिगरी दोस्त. पंढरपुरात आता तुमच्या संस्थेला भेट देणार आहे. नागनाथ काळे आहे माहिती, राऊत बाबांच्यावर आम्ही असतो. आता माझा मुलगा चातुर्मासला राहणार आहे, त्याची व्यवस्था तुमच्याकडे. आता लागला का नाही वशीला? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही म्हणाल बोल पाठ आहेत का, म्हणून दाखवू का? 2-3 आम्ही स्टेजवर नाही. आता ही लय वाजी होती ती पोरं बाबा, आम्ही एवढे नव्हतो. आमचं बोल जरी पाठ असलं ना, आम्ही स्टेजवर कार्यक्रम करायचो. धागी तिकडे गणपती, धागी तिकडे जननाकडे दान धानी कथा एक दंत तिरकिट लंबोतरता धान कृपा आणि दे कथा कथा अनुसुर असुर निकंदन मुशिक वाहन धागे जगत पूज्य तादा तादा तादा. असं किती धान दिकिट धातरकडे दिकिट कथा गदी गण नगन 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 धातरकडे दिकिट कथा गदी गण दा नगन 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 धातरकडे दिकिट कथा गदी गण दा नगन 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 नग. आता लय रात जायली. आता लय गोड, लय मी लय बोल म्हणलो असतो. बघू बघू धाकिट धागन धाग दिन धाग दिन दिन ना तिथे कथा गती गण. सगळ्यात अवघड बोल, सगळ्यात सोपा आहे बोल, सगळ्यात सोपा आहे. त्याच अवघड आहे. याला रियाज दासोपंत स्वामींना आम्ही 3 महिने रियाज करतो या बोलावर. धाकिट तागन धाग दिन धाग दिन दिन नाना तिथे कथा गदी धाकिट धाकिट कथा धाकिट धाकिट कथा गदी धाकिट तागन धाकिट बघू. धाकिट तागन धाकिट तागन धाग धाग. हे ज्ञानोबा माऊलीच्या भाषणात जर हा बोल वचनात वाजवला ना, महाराष्ट्रातला. आता काय आहे, माफ करा, तुम्ही लय वाजवता बाबा. तुम्ही जर मी इतकं म्हणून दाखवलं, तुम्ही जर म्हणला महाराज तुम्ही वाजवून दाखवा, आता हात चालत नाही. आता तोंड चालते, आता हात चालते का? तो का म्हणे आता उरलो. आणि खरंच आहे, माझ्याकडे 150 मुलं आत्ताही शिकायला येते. अशी संस्था नाही. शनिवार रविवार क्लास. आणि फी किती असेल अंदाजी? अंदाजी फी, अंदाजी महिन्याची फी अंदाजी हाय 1 रुपया नाही. माणसं ऐका, माणसं थापा सगळ्याच्या पुढे हाणतील, पण बायको पुढे हाणतील का? आमची बायको पुढे बसली, घरी गेल्यावर म्हणलं थापा हाणत होता. काळजी करू नका, भैयाची ताकद भाभीला चांगली माहिती असते. विठ्ठल विठ्ठल. लय दिवसात ना ती माझ्याबरोबर आली बरं का, नंतर नसती. ती म्हणली महाराज एकटं चाललाय, तुम्हाला झोप बी पाहिली तर. मग म्हणलं चल, काळजी वाटते तर. ड्रायव्हिंग एकटाच. पहाटे 4ला निघालोय भगवानगडावर. बरोबर मला वाटतं 12:30-1च्या दरम्यान मी पोचलो. शास्त्री महाराज ॲडमिट होते ना नगरला, नेमके आले होते. सगळ्यांचं फोन आलं, महाराज तुमचं भाग्य आहे. शास्त्री महाराज मला सगळ्यांनी अडवलं तिथं. महाराज डॉक्टरनी सांगितलं जवळ यायचं नाही. तर त्यांना काय माहिती शास्त्री महाराजांचं माझं संबंध. शास्त्री महाराज म्हणले अरे सर माग येऊ दे. मग जरा गप्पा झाल्या खाजगी, आता तिथं नाही सांगत, जाऊ द्या, हे काय नंतर बोलू, फिर मिलेंगी. काय हा स्वतःचा मोठेपणा नाही, परंतु परमार्थाची पोच पावते. मी तर एकतर लांबची कीर्तनं बंद केलीत का? अहो तुम्ही देताय ती मला जवळ देत असतील, कशाला उगाच प्रवास करू लांब. कीर्तन 2 तासाचा प्रवास 10-10 तासाचा. पण ह्या नारायण बाबा असा आहे बाबा तुमचा,
तो पक्का ड्रायव्हर आहे बरं का, पक्का ड्रायव्हर. पण मी ओळखलं, या नारायणचा चेहरा बघितला का सात्विक आहे, गुरुपौर्णिमेचे कीर्तन कोणच नाही आदिनाथ. लय रागवलो होतो, लय चिडलो होतो ह्या बाबामुळे ग बसलो. म्हणलं वाजव बाबा चल 1.5 बिघा काय का होईना, पण तिने चांगली साथ केली बरं का. एकदा नारायणसाठी टाळ्या वाजवा. आणि ऐका, मी त्याच्यासाठी आलो. खरं तर आज सौजन्य तिघांनी घेतलंय, नाव घेणं गरजेचं आहे बाबा. नाही खरं आहे, आज ज्यांचं सौजन्य आहे वा, आणि श्री साधा पाय तर सोडायचं नाही बाबा. मी एक जणाला सांगितलंय, बाप आहे का रे तुझ्याकडे राहायला? नाही म्हणला, बाप नाही माझ्याकडे राहायला. मग म्हणला मूर्ख आहेस का? मग म्हणला महाराज, बाप माझ्याकडे राहायला नाही, मीच बापाकडे राहतो. असो, आता 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 चिंतनाकडे येऊया. असं आहे, कीर्तन ऐकवणार आहे, खूप सुंदर. वा, माझ्या माता भगिनी, पुरुष पितृवर्ग, सर्व टाळकरी, गायनाचार्य, महाराजजी, चोपदार, हार्मोनियम वादक. वा बाबा, लय तयारीच आहे. पंचम म्हणलं तर बरोबर पंचम धरून, काळी धरून येत नाही ती पंचमच धरून बसते. छान. दोन्ही मृदंग. तुझं नाव काय रे बाळा? तुमच्याकडे शिकतो ना? बरोबर प्रॅक्टिस करावं लागेल. पाठी 4 ला पाठी तिरकडे तक्ता तिरकडे तक्ता तिरकडे तक्ता बघू. हा, तिरकडे तक्ता. ते मला आवडत नाही. वजन तिरकडे तक्ता, तिर किट तक ताक बघू. हा झाला, चला दोघं बघा, हे असं प्रॅक्टिस. पडलं नाही पाहिजे पुन्हा. रियाज चला. खूप गोड आहे. सर्वांच्या चरणारविंद नतमस्तक होतो. पुण्यवंत पातालोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. अभंग संत सम्राट जनाबाईंचा आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई देवाशी भांडण करतायत. भांडण करणारा अभंग आहे. तुम्ही म्हणाल भांडण, हो. ऐका बरं, तुमची आमची भांडणं मी सांगणार नाही, पण आज संतांची भांडणं सांगणार. संत महात्मे देवाशी भांडतात. ते प्रेमाचं भांडण आहे, द्वेषाचं नाही. ते भांडण फक्त संता जनाबाई भांडले का? नाही, सर्व संत महात्मे भांडले. कान्होबाराय देवाशी भांडले, चोखोबाराय देवाशी भांडले. ऐका, नामदेवराय देवाशी भांडले, ज्ञानोबाराय सुद्धा देवाशी भांडले. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी काळजी वाहुनी, आम्हासी काळजी वाहुनी, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी वाहुनी, आम्हासी वाहुनी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. ज्ञानोबाराय देवाशी भांडले. सत्व गुणांनी विणले रे अभंग पाहून घ्या. कबीर महाराज देवाशी भांडलेत, जनाबाई भांडलेत, यात काय नवल. कबीर महाराज देवाशी भांडलेत. काय भांडलेत? आज जेवण लय छान झालं म्हणून सांगतो. नारायण
कबीर महाराज देवाशी म्हणले, देवा अरे भोजन देना तो अच्छा देना, देना शिरापुरी, अरे देना शिरापुरी, नहीं तो नहीं तो नहीं तो ए बरं, नहीं तो होगी तेरी होगी तेरी मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, नहीं तो होगी मेरी मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी 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 मेरी नहीं तो होगी होगी तेरी मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी नहीं तो होगी तेरी मेरी। काय आहे बर का, उत्तर प्रदेशात गेला ना तुम्ही, शिरापुरी राधेश्याम, आणि महाराष्ट्रात झुणका भाकर तुकाराम असं आहे. उत्तर प्रदेशात शिरापुरी, अरे भोजन देना तो अच्छा देना, देना शिरापुरी. कबीर महाराज देवाशी भांडले, आणि आज मी ज्यांचा सेवेसाठी अभंग निवडलेला आहे त्या संत सम्राट जनाबाई देवाशी अतिशय कडक भाषेत उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. आता शिव्या सांगत नाही, पुढे सांगतो, आता ऐका. संतांचं भांडण, तुमचं आमचं भांडण, आपलं भांडण किती सांगावं, आपले भांडण कशावरून होते, लेकरावनं सुद्धा असं आहे. लेकरू रडायला लागलं तरी भांडण, घे तुझं आपलं, थुकलं तरी भांडण, खरकट्या पाण्यावरून भांडण, अंगणावरून भांडण, ते भांडण गावच्या तंटामुक्तीकडे मिटत नाही, ते भांडण जातं तालुक्याच्या पोलीस स्टेशनला, तिथंही मिटणे नाही, मग ते भांडण जातं कोर्टात. आणि ऐका बरं, एकदा का कोर्टात भांडण गेलं, मिटणे नाही, तारकाव तारखा, तारकाव तारखा, तारकाव तारखा. ऐका बरं, मी असं म्हणेन, एखाद्या वेळेस पंढरपूरची वारी चुकेल, कोर्टाची वारी चुकोनी दी हारी. असं आहे, थोडं आज माथ्यातलं आहे, असं आहे, मी बोलणार आहे. काय आहे बरं का, आज थोडंसं चिंतन वेगळं आहे, माझ्या माता भगिनी नोडले जातं लय सांगणार आहे, काळजी करू नका. थोडंसं अर्धा तास वाढेल कीर्तन, आज निवांत मी विश्रांती घेणार आहे, पण काय ठेवणार नाही अभंगात, सगळा अभंग सांगणार आहे. असं आहे, अभंग मोठा आहे पण सगळा सांगणार, नाहीतर मी आज अभंग घेणार होतो. वेळोवेळा ह्याची सांगे दान मागे जगासी, विठ्ठल हे मंगळवाणी घेऊदनी पंग. काय गमतीनं सांगताय का, जायती अस्ति वर्धते उपरिणमते अपक्षयते विनश्यती. याच्यातून सर्वांना जायचे, कोणीही असो बरं का महाराज, जीव असो, संत असो किंवा देव असो. ब्रह्मदेवानी जो नियम घातलेला आहे त्यात बदल नाही करायचा. सृष्टीकर्त्यात नियमात बदल करता येत नाही. ऐका, मेले माणूस जित उठविले ज्ञानोबरायांनी, पण ती ओघानं जनाबाईंनी नऊ भी मर गए, 10 भी मर गए, कोटी देवता मरे पड़े काल के फांसी, कोटी
मेरे जमका अजब तड़ाका रे यमका अजब तड़ाका रे यमका अजब तड़ाका रे वा, टाळ्या वाजवा एकदा, टाळ्या वाजवा. तुम्हाला लय आज ऐकवणार आहे. ऐका ऐका बर का, हे अजब आहे बर का, हे सगळं अजब आहे. हा 33 कोटी देव मर गए. तुम्ही म्हणाल काय महाराज बोलताय, हा सृष्टिकार. ऐका, पृथ्वी तलावर आल्यानंतर मगाशी विषय झाला आमचा. पृथ्वी तलावर आल्यानंतर या नियमात राहावं लागतं. बरेच लोक, आमच्यातला एक मोठा कीर्तनकार आहे, मगाशी तुम्ही नाव घेतलं, नाव नाही सांगत. ते मग तुकोबरांच्या गत अगदी टिळा बिळा, पण तुकोबरांच्या वैकुंठ गमनावर संशय घेतो. कमाल आहे का नाही. त्याला म्हणलं अरे मूर्खा, वयस्कर आहे. त्याला मी म्हणलं मूर्खा, तू कीर्तन करायला तुला अधिकारच नाही. कशाला तू कीर्तन करतोय. नाव तुम्ही घेतलं पण नाही सांगणार होत. निवळ मूर्ख माणूस आहे, असायला कीर्तन सुद्धा देऊ नये. आज आहे तुकोबरांच्या वैकुंठ गमनावर पुरोगामी विचाराचा आहे, थोडासा पुरोगामी विचार. जाऊ द्या, विषयांतर होईल. परंतु ऐका, मी आज सगळं बोलतोय. काय आहे, तुकोबरांच्या मनात आलं असतं ना, एकटं वैकुंठाला काय अख्खं त्रिभुवन वैकुंठाला नेलं असतं. अहो तुम्ही ज्या ठिकाणी हे सगळे चौभव जे महात्मे आहेत ना तुमच्या, हे महात्मे बारके नाहीत. श्रद्धेनं तुम्ही अजून बोलवा, अजून येतेत अजून. पण ऐका, हे तुमची श्रद्धा आहे बरं. हा, श्रद्धेपोटी. नाही तर सृष्टी करते. जाऊ द्या, मी काय सांगतोय, ज्या येते असते. मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसऱ्याला शिकवतात. ऐका, माझ्या राजे शिवछत्रपतींनी नियम घातला, दिवस मावळला की गडाचे दरवाजे बंद झाले पाहिजेत. आणि एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले, कुणीही आलं तरी गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. हिरकणीची कथा सांगून वेळ घेणार नाही, सगळ्यांना माहितीये. एके दिवशी दिवस मावळला, गडाचे दरवाजे बंद झाले आणि खुद्द राजे शिवछत्रपती गडावर येतात. थाप पडते दरवाजावर. दरवाजा बंद झालेला होता, थाप पडली. द्वारपाळातून उत्तर देतो, कोण आहे? क्षमा असावी, राजे शिवछत्रपतींनी नियम घालून दिलेला आहे, दिवस मावळला की गडाचे दरवाजे बंद झाले पाहिजेत. आणि एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले, कुणीही आलं तरी गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. ऐका, बाहेरून पुन्हा आवाज येतो, हो खुद्द राजे शिवछत्रपती आलेत, उघडा दरवाजा. द्वारपाळातून तेवढ्याच नम्रतेनं उत्तर देतो, राजे दस्तूर खुद्द तुमची जरी स्वारी असली ना, तरी गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. आल्या रस्त्यानं तुम्हाला परत जावं लागेल आणि माझ्या राजे शिवछत्रपतींना आल्या रस्त्यानं परत जावं लागतं. वा, मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसऱ्याला शिकवतात. त्यातले माझे महात्मे आहेत बरं. तुम्ही प्रमाण दिलं म्हणून. अजब आहे सृष्टीकर्त्याचा नियम. परंतु या सृष्टीकर्त्याच्या नियमामध्ये पालन करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी संत महात्मे, आता मी सगळे प्रमाण संतांच्या देत नाही, सगळ्यांना माहिती आहे. उजळा वया आलो वाटा, खऱ्या खोटा तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालो जाता, तेनेची पंथे चालो जाता. रामकृष्ण हरी तेनेची पंथे चालो तेनेची पंथे चालू. आता लगेच नको, नाही तर लय काय आहे, मला लय आवड आहे डबल चालायची, वेळ कमी आहे म्हणून. आता ऐका, मार्ग दावून गेले आधी
दयाने दे संत ते संत महात्मे मार्ग दाखवतात. त्याच्यासाठी मी कितीतरी सांगत असतो, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्माद अति प्रयत्नीन सत्संग सततम कुरु. म्हणून तुमच्यासारख्यांचं दर्शन सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. पण संत महात्मे इथं वावरत असतात, ती तुमच्या आमच्यासाठी. म्हणून मी आता जी जनाबाईंचं चरित्र सांगणार आहे, हे अलौकिक चरित्र आहे, परंतु तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्यगत राहिले. ऐका, आपली भांडणं आणि संतांची भांडणं यातली तफावत, भिन्नता, परिमाण, परिणाम नाही, परिणाम आणि परिमाण यात फरक आहे. परिमाण यातलं परिमाण मोजमापन आपण करायचे आहे का. तुमच्या आमच्या भांडणानं होतं काय आहे का नाही. आपल्या भांडणांचं काय, कितीही काढलं तरी तिथंच नाही, बिरीज तिथंच. आपल्या भांडणाचा उपयोग नाही. पण संत महात्म्यांच्या भांडणात इतरांचा फायदा आहे. काय फायदा आहे तो सांगायचे. आता ऐका, संत महात्मे देवाशी भांडतात, ते प्रेमाचं भांडण आहे. असं आहे, जनाबाई देवाशी भांडतात, परंतु जनाबाईंचं अलौकिक चरित्र. या जनाबाई तुमच्याच मराठवाड्यातल्या, मूळ गाव त्यांचं गंगाखेड. आणि ए जनाबाई वाघ जना बोलू नको आता, इकडे लक्ष दे. हा, जनाबाई मूळ गाव त्यांचं गंगाखेड. गंगाखेडच्या जनाबाई वडिलांच्या सोबत मजल दर मजल करत पंढरपुरात आल्या. चंद्रभागे स्नान, विधी तो हरी कथा. असं आहे, देवाच्या दर्शनाला गेल्या, देवाला पाहिलं. आणि जनाबाईंचं फक्त 9 वर्षाचं आहे. बाबा मला आता गावी यायचं नाही, इच्छाच नाही, मला आता पंढरपुरात राहायचे बाबा. वडिलांनी विचार केला, सगळे सविस्तर सांगत नाही. वडिलांनी विचार केला कुठं ठेवावं. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्याकडे गेले. महाराज, माझी जनाची मुकली तर राहायचं म्हणती, तुमच्या घरी राहू द्या. वडिलांनी सोडलं, निघून गेले. ऐका, टीव्हीला थोडं चुकीचं दाखवलंय. नामदेव महाराजांनी जनाबाईंचं वय समान नव्हतं. बरं, जनाबाईंचं वय कमी होतं, नामदेव महाराजांचं वय जास्त होतं. असं आहे. नामदेव महाराजांनी विचारलं, जना तुला इथं राहायचं. हो बाबा. तू धुणं भांडी धुशील. हो. जात्यावर दळण दळशील. हो. घरातली सर्व कामं करशील. हो बाबा, पण मला रोज देवाचं दर्शन हवंय, मी इथं राहणार. ठरलं. जनाबाईंनी उठावं, घरातले सर्व कामं करावीत आणि देवाच्या दर्शनाला जावं. चिमुकली माझी जना. बर, पूर्वीचं कुटुंब आहे नामदेव महाराजांचं, हल्लीचं नाही. हम दो हमारे दो, नाही का, पूर्वीचं जुनं कुटुंब आहे. बंडोबा गोळेगावकरांनी अगदी शिवरंजनीमध्ये सगळं सांगितलंय, है की नाही. गोनाई राधाई दोघी सासू सुना, गोनाई राधाई दोघी सासू सुना, भावा नामाचा रे बापले का, नामाचा रे बापले. गोनाई राधाई दोघी
जन्मले शिवरंजनी म्हणून थोडस गायला लावलं. वा, सगळ्यात शिवरंजनी आणि भैरवी लय सुट्टी काय ती का असं आहे. यात यादी सांगितली बघा. राधा ये गोना ये दोघे सासू सुना, दामा नामा जाना बाप लेख. किती झाली? 4. नारा विठा गोंदा मादा हे 4 पुत्र है की नाही. 8. 4 सुना आणि लिंबाई साखरे 2 बहिणी झाली 14. 15वी माझी जनाई. का बरं? 15 माणसाचं जनाबाईंनी भल्या पाटे उठावं आणि एकट्या जनाबाईंनी काम. ऐका बरं, मागच्या जनाबाई इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी, कीर्तन तुमच्यासाठी. भल्या पाटे जनाबाईंनी उठावं आणि घरकामाला सुरुवात करावी. माझ्या जनाबाईंना कुणी नव्हतं हो. पहाटेच्या वेळी सर्व कामं करत जावं. पण ऐका, माझ्या जनाबाईंना कुणी नव्हतं असं नाही, तो पंढरीश भगवान परमात्मा होता. जनाबाईंचं गाणं कानावर पडलं की देवाने काय करावं? विटेवरून तडकीने उडी मारावी आणि थेट जनाबाईंच्या झोपडीकडे यावं. रात्री जनीच्या घराची, रात्री जनीच्या घराची, रात्री येऊन या जनीच्या घरासी दळू लागे हरी ते सवे, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. बर का नारायण,
मला काय देऊ नका, रुपया देऊ नका, स्पीकरवाला तेवढा घेऊन जातो. अहो काय गोड पोरगा आहे, काय श्रेष्ठ. त्याला सांगाय तिकडे नाही तर आता सध्या कीर्तन करायचा तास त्यातच जातोय. आवाज देईन जी त्याला काहीच कळत नाही बरं का. कीर्तन करायला काय कळत नाही. ही सिस्टीम कितीची आहे, मशनी कितीची आहे, त्यानं किती प्रयत्न केलाय काय कळत नाही. पण ते म्हणतो हां रिदम दे की, इको कमी कर. ते आहे की बसलाय, त्याला सांगायच लागलं नाही. कौतुक केलं पाहिजे का नाही, आहे का नाही. हां काला होऊ द्या मग निघतो. आदिनाथ म्हणतो हा ती उगच वाजवतोय. गायक मंडळी आणि वादक मंडळी सिस्टीम आहे म्हणून तुम्ही मला माहिती आहे ना. ऐका, तुलसीच्या बनी उकली तसे वेणी, माझ्या जनीसी नाही कोणी, मनोनी करी वेणी फणी. देवाची कामं बरं. आमचे वैकुंठवासी नामदेवप्पा श्यामगावकर आले तुमच्या भागात फिरलेत. आप्पा लय गमतीनं सांगायचं नामदेवप्पा, अहो जनाबांची सर्व कामं करू लागली, वेणी घालावी. वेणी नाही हा गमतीनं जनाबाई होते त्या काय वाळते काय. पण आप्पा सांगायचे गमतीनं. मोठ्या माणसाने सांगावं, आम्ही नाही लय खाली येतो. असं आहे सत्ताधीश भगवान परमात्मा आईशा भक्तीशी बोलला. नीच कामे देव खालची कामं सुद्धा आहे का नाही. खालची कामं नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदना वडले. देवाला हेच तर ऐक म्हणून भू वैकुंठ. आता ऐका, जनाबाईंची सर्व कामं देवाने करावी एवढंच नाही. जात आहे का बचत गट माग शबरी बचत गट सांगणार आहे मी, आहे का नाही. ऐका, जात आहे का गावात मातोरी जात आहे. वा धन्यवाद बरं का, हाय म्हणते ते. जातं राहिलं नाही आता आमच्याकडे. जातं त्याचं नावच जातो म्हटलंच नाही बाबा. जातो म्हटलं नाही, न जातो म्हणता जी गेलं त्याचं नाव जातं असं आहे. पण ऐका माझ्या माता भगिनींनो, जात होतं तोपर्यंत माहेरचं प्रेम होतं. जात गेलं माहेरचं प्रेम गेलं. माता भगिनींनो, जाता आणा, नसेल तर जात्यावर दळा. कंबर दुखीचं रामबाण औषध आहे दवाखान्यात. तुम्ही म्हटलं थोडस लांबलात. ऐका असं आहे, मी अभंग सांगणार, काळजी करू नका. तुम्ही म्हणणार वेळ सगळा अभंग सांगणार आणि गंमत सांगणार. शेवटी या अभंगाची तुम्ही कधी विसरणार नाही, कोणी सांगितलं नाही असं. ऐका, आता त्यांनी सांगितलं म्हणून जात्यावर दळायचं. देव श्रद्धेनं दळू लागतो. काम जातीची गंमत आहे बरं का. हलवणी खुंटा आधी करावा बळकट. हा संप्रदायात हेच महत्वाचं आहे बरं का. बळकट नसेल हळूहळू डाळे केतुलीने एके वेळी तो मार्गाची निबळी निश्चित टाके. म्हणे पोरांचं बरोबर या वयात पोरांनी नाचलं पाहिजे, टाळ वाजवलं पाहिजे, पकवा शिकला पाहिजे. परमार्थाची सुरुवात पकवाज आहे बरं का. हा पकवा पकवा शिकता का सगळी. हा नाही तर का गुरु इतका वाजवतो ना तुम्ही. पकवाज गायन परमार्थाची सेवा आहे. कुल्प आहे की नाही.
वाटेचा ग वाट सरू काय जातो खेड्याला आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला हे मात्यातलं आहे बरं का, गात्यातलं नाही. हा टन हिंगण भेट गमतीनं सांगतो ऐका. जनाबाईंचं अलौकिक काव्य आता तुमच्यामुळं म्हणायचंच, मी या सगळ्यांनी म्हणायला लावणार आहे. पण ऐका, आमच्या माता भगिनी काय काय ना नाही म्हणा येत, मग टन हिंगण भेट. एक माता महिला आपली जात्यावर दळायची आणि ते म्हणायची, माझा भाव गेला मुंबईला ग, माझा भाव गेला दिल्लीला, माझा भाव गेला मद्रासला, माझा भाव गेला कोलकात्याला. ती पण बिना तिकटीचा. हिचा भाऊ कुठं कुठं फिरतोय. शेजारी तिची मैत्रिणी एक मुस्लिम महिला होती. ऐका बरं, मुस्लिम महिला रोज ऐकायची म्हणायची, रोज जात्यावर जाताना हिचा भाऊ मुंबई दिल्ली कोलकाता कुठं कुठं फिरतोय. आपला भाऊ का बरं बसवायचा गप, आपला भाऊ फिरवायचा हिच्या भावाबरोबर. मग ती जवळ जाऊन बसली. आता हिनं जात धरले, दोघी धरतात ना, दोघी जळतात. हिने खुंटा धरलाय आणि तिथं चाललंय आपलं मराठी महिला, माझा भाव गेला मुंबईला ग, माझा भाव गेला दिल्ली. हिला काय मराठी येत नव्हतं. ती म्हणती, जिधर जिधर तेरा बाई, उदर उदर मेरा बाई. ह्याला टन हिंगण भेट म्हणायचं बरं का. आता ऐका, जाऊ द्या, संत जनाबाईंचं अलौकिक काव्य ऐका. माझ्या संत जना, आमचे महाराज म्हणते एका स्वरात सगळ्यांनी म्हणायचे बरं का. जेवण झालीत ना, मग काळजी नाही. आता माग सगळ्यांनी बघो. सुंदर माझे वा वा वा, तुम्ही का म्हणा सगळ्या आता विनोद करत बसत नाही, वेळ कमी आहे. चला हा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुत्या गे, ओरा गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. सासू आणि सासरा दिला तो दिसरा, ओव्या गाऊ प्रतारा तू ये रे वा विठ्ठला. वा. ये रे वा विठ्ठला, ये रे वा विठ्ठला, वा, पकवाजासाठी टाळ्या वाजवा, लय गुड. आता ऐका, कमी वेळ आहे हो, नाही तर काय तुम्हाला सांगू, या अभंगाव कीर्तन 8-8 दिवस मी केलेलं आहे. या अभंगाव पण एकाच तासात तुम्हाला सगळं सांगणार आहे, काही ठेवणार. इकडे लक्ष द्या. जनाबाई अलौकिक काव्य गातायत. आता तुम्ही एवढ्या सुंदर गाताय, 750 वर्षापूर्वी झालं असं बरं का. जनाबाईंचं, जनाबाई म्हणजे सामान्य नव्हत्या, त्यावेळेच्या फडकरी होत्या बरं का, फडकरी. जनाबाई, नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि जनाबाईंनी आदेश द्यावा, ओ ज्ञानोबाराय आळंदीकर मनात चाल, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे नामदेवा
ऐका बरं. आणि आदिनाथ नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सावता महाराज गोरोबा काका टाळाला होते. बरेच कीर्तनकार सांगते सावता महाराज पंढरपूर. अरे तुला काय रे माहितीये, उगाच काहीतरी सांगतो. अपप्रचार. सावता महाराज पंढरपूरला जात होते. पुरावे आहेत है की नाही? पुरावे आहेत. पुरावा मान्य नसेल तर त्याला काय पुरावं का? पुरावा मान्य नसेल तर ऐका, लय भारी आहे. आता ऐका, कबीर महाराज पकवाजाला असायचे. कशी काय आले आता ऐका. जनाबाईंना देव काम करू लागतोय काशीमध्ये कळालं कबीर महाराजांना. आणि कबीर महाराज जनाबाईंच्या दर्शनासाठी वहिनी वहिनी ओ ताई इकडे इकडे. माझा स्वभाव आहे, मी प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे. तुम्हाला वाटेल आम्ही त्या भानगडीत नाही. कीर्तन आता कोणाला सोड नाही का, सगळी जवळ घेतली ती. किती श्रद्धेनं ऐकते ती, काळजी करू नका. 11:15 सोडणार आहे, सगळा अभंग जाणार. ऐका, कबीर महाराज मजल दर मजल करत पंढरपूर क्षेत्रामध्ये आली आणि लोकांना विचारलं, का हो मी काशीवरून आलोय, मला जनाबाईंचं दर्शन घ्यायचे. लोक म्हणले कोणते? संत सम्राट भगवत भक्त हरिभक्ती परायण जनाबाईंचं मला दर्शन. लोकांनी हात लावला डोक्याला. बुवा किती पदव्या लावताय, संत सम्राटन हरिभक्तन. अहो ती तर दासी आहे. असू द्या म्हणले, दासी असली तरी मला तिचं दर्शन घ्यायचे. बघा म्हणले, चंद्रभागेच्या काठावरती कुठं शेण्या गोळा करत, काय म्हणता तुम्ही? गौऱ्या. शाबास, मराठवाडा आहे. गौऱ्या आहे का नाही? शेण्या नाही आमच्याकडे. आमच्याकडे शेण कुठं. अहो लय आमच्याकडे लय फरक. आमच्याकडे थोडं पाहिजे असं ना वाईच, तुमच्याकडे वाईच करणार नाही. आमच्याकडे जी येते का नाही, वाईच घ्यायचे का? इकडं वाईच म्हणल्यावर काय म्हणा तुम्ही? महाद्या माहितीये का? महाद्या खाल्लाय का? महाद्या आमच्याकडे प्रसिद्ध आहे बरं का महाद्या. प्रवासाला निघालं नाही की चपातीनं महाद्या असतो. तुम्ही त्याला काय, तुम्ही नाव काय कोणाला म्हणजे सांगतोय? बेसन. बर असं झुणका. आमच्याकडे ती झुणका म्हणते, म्हणजे बेसनाच्या पेढा. इकडे काय आहे, शेंगदाण्याचं कूट बारीक करून त्यात कांदा लसूण केलेलं महाद्या झाल्या. तर कुठे वेळ लय जायलो. जाऊ द्या. गौऱ्या वेचत असेल. कबीर महाराज चंद्रभागेच्या काठावरती आले. पुरी भांडत होत्या. 2 पुरी रंगात आल्या. आणि भांडत असता कबीर महाराज, ए पुरी तुला नाही. कबीर महाराजांनी भांडणं सोडले. पुरी भांडू नको. काय झालं महाराज? अरे मला सांग, मान भगवत भक्त संत सम्राट जनाबाई पाहिल्यात का? त्यातली एक पोरगी असे. बुवा किती पदव्या लावताय. मान भगवत भक्त संत सम्राट, भांडकुदळी शिवरी दासी जणी काहीच आहे. कबीर महाराज म्हणले, जिच्या दर्शनाला आपण काशीत ना आलो. बघा लक्षात आलं, काशीत ना आलोय. काय करायचंय? कबीर महाराजांनी तोंड फिरवलं. आता ऐका बर का, जनाबाईंना सहन झालं नाही. राऊत बाबांच्या भाषेत भप बर का महाराज. गंमत सांगतो. मला एक जण म्हणला, महाराज तुमची पदवी काय टाकू? आल्या का म्हणलं, भप बास की आता ही. आणि काय पदवी? आपण म्हणलं आता काय लगा. म्हणलं तुला किती पदवी सांगू? मृदंगाचार्य आहे, गायनाचार्य, काय तुला लावायचे? वारकरी संघटनेचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. मी अजून कधी लावलं नाही बरं का. आता लय 28 निघाले. आता काय नाही सांगत पदव्या. पण एका छापाईवाल्यानं मला सांगितलं जाहिरातीवर, महाराज पदव्या लावले की नाव बारीक होतं. आलं लक्षात? छापताना पदव्या लावल्या का नाही की नाव बारीक होतं. बिना पदवीचं नाव मोठं दिसतं. लय घेण्यासारखं असं. मग काय पदव्या लय नसाव्या त्या. परंतु ऐका, जनाबाई म्हणल्या बप. म्हणजे हरी, ब म्हणजे भक्ती परायण, आयन ठिकाण, पर म्हणजे उच्च ठिकाणी जाऊन हरीची भक्ती करतो तो भप. आम्ही तरी बसतोय का नाही कोणा असतो. जनाबाई म्हणे, बाप काय झालं?
आमची भांडणं रंगात आली होती. घ्या भांडणं रंगते ती वय, भजनं रंगते ती. नारायण बाबा म्हणले आमच्या मातोरीत आठवड्यातनं 2-3 भजनं सहज आहे ती, आठवड्यातून. असं आहे. मग किती चहा होत असेल माफ करा, नाही का. मी चहा कधी पित नाही आणि भजनातला सोडत नाही. माझा जोडीदार आहे, चरवीवर चहा पिलू परवा. दादे भरू दे आता, काय तुमच्या लक्षात याचं पोटावणं. आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ऐका काय आहे. जनाबाई म्हणतात कबीर महाराजांना भांडणं रंगात आलेली सोडली. अहो का बांधताय? काय नाही म्हणले, येणं माझ्या गौऱ्या घेतलीत आणि त्या गौऱ्या काय मिळेना त्या, आणि डिग लागलाय, तुम्ही तेवढ्या शोधून द्या आणि मग जा. कबीर महाराज म्हणले कमाल झाली, गौऱ्याचा डिग एकसारखा आहे, कशा शोधायच्या? आणि तुम्ही महाराज आहे ना, महाराज होणं तरी इतका सोपा आहे होई. असं आहे. प्रवासात फिरायला लागल्यावर महाराज लय सांगितलं, आता नाही सांगत, पण महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली खरी आहे का? हो, आळंदीत आम्ही रोज दर्शन घेतो त्या भिंतीचं. वडगाव चौकात जायचं भिंतीचं दर्शन कर पुढं. असं मग तुम्ही चालवाल का? घ्या. अरे बाबा ती माऊली होते, मग तुम्ही काय नुसतं काय? अरे बाबा तुझं म्हणणं आहे ना चाली होती भिंत, मग चालवा बरं. म्हणलं चांगले हो. कसं काय? वागाव बसून ये चाबू घे. म्हणला मारायचे, मग आम्हाला मारायचे. काय अवघड आहे. जनाबाई म्हणतात महाराज गौऱ्या शोधा. अहो कशा शोधायच्या? गौरी उचला, कानाला लावा, जी गौरी विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, जी गौरी म्हणेल ती माझी गौरी आहे. कबीर महाराज 50% आईस्क्रीम झाली. बापा बापा थोबाड म्हण ते, आणि गौऱ्या विठ्ठल विठ्ठल. बघू तरी. गौरी उचलली, कानाला लावली. ऐका त्या गौरीतून विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाईच्या गौऱ्या, आता नको लय वेळ झालाय. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या. ऐका दोहा तेवढा घेऊन जा, एवढा. कबीर महाराज म्हणतील बाबा बाबा जनी जनी तो सब कहलाते हैं नाम देव की दासी, कहत कबीरा ओ नई दासी, सब संतन की काशी. विठ्ठला विठ्ठला सणाबाई, तुम्ही सगळ्या संतांची काशी आहात. मी आता तुमच्यापाशीच राहणार. तेव्हापासून कबीर महाराजांनी मृदंग वाजवायचं काम केलं. आणि जनाबाई फडकऱ्या होत्या, कीर्तन नाही केलं. कीर्तन नाही. जनाबाई फडकरी होत्या, आदेश द्यायच्या, ओ आळंदकर चाल, कबीर महाराज पकवास लावून घ्या. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, त्या कीर्तनात असा रंग भरायचा. वेळ संपली आता, तुम्ही लगेच मनात तादर आहे, पण जाऊ द्या. देवाचा पितांबर गळस्तवर नाचावं देवानं, एवढा जनाबाईंचा अधिकार. आणि त्या जनाबाईंना देव दळू कांडू लागायचे. आणि दळू कांडू लागत असताना एके दिवशी वेळ झाला बरं, आजच्या सारखाच. पुढे बसलेले महाराज म्हणत असतील त्या महाराजांनी लय लांबड लावली, अभंग कवा सांगाय. पण महाराज आज सगळं सांगणार, अभंग पण सांगणार, काळजी. पण आता वेळ कमी जरी असते, ऐका आता मी स्पर्श करणार आहे. कथा कोणाला माहित नाहीत, सगळ्याला माहिती आहे तिथं बसलेल्या, पण स्पर्श करत जाणार आहे सगळ्या कथा. या अभंगात 16 दुनी 32 कथा येत्या. बघा 32 कथा. एक कथा सांगाय 5 मिनिटं प्लस 32. आता बघा ना गणित करून, लय वेळ जाईल, पण सांगतो ऐका. संत जनाबाईंचं हे अलौकिक चरित्र. देव दळू लागलेला आहे. एके दिवशी उशीर झाला, देवाने पाहिला, अरे बापरे विटेव दिसलो नाही तर बडवी कालवा करतील. मी परवा कीर्तना सांगितलं, नामदेव नारायण दादा रामदास बाबा मनसुख, संतवीर रामदास बाबांचं लय उपकार आहेत आपल्या महाराष्ट्रावर. महाराज कृतज्ञता पाहिजे. आणि माझ्या कीर्तनात सगळ्या महात्म्यांचं मी नाव घेणार आहे. वामनभाऊंचं सांगणार, मातंग ऋषींचं सांगणार, शबरी मातेचं सांगणार आहे कथा. बघा आता थोड्या वेळात, पण सगळ्यांचं नाव घेणार आहे. भगवान बाबांचं नाव घेणार. संप्रदायावर अनंत उपकार आहेत. संतवीर रामदास बाबा मनसुख पहिली पदवी,
आणि त्यांच्यानंतर रामदास बाबा गेल्यानंतर संतवीर पदवी मिळाली माझे गुरुवर्य बंडा महाराज कराडकर. वा, तात्यांनाच संतवीर पदवी. ऐका, का संतवीर? पंढरपूरचा देव खुला केला. बर्वेंच्या ताब्यात होता, वारकऱ्यांच्या नव्हता, पण संतवीर रामदास बाबा मनसुख यांनी देव खुला केला. पण तोच देव वेटेवर दिसला नाही की त्यावेळी सुद्धा बडवे कालवा करायची. अरे देव कुठे आहे? तेवढ्या देव लगबगीनं उठले. जनाबाईंच्या गळ्यात नवरत्नाचा हार घातलेला आहे. जनाबाई दळतायत, इकडे ऐका माता भगिनीनो. आणि नवरत्नाचा हार घातला, शेला टाकला अंगाव, आणि देव जाऊन विटेवर उभे राहिले. फाटकी गोधडी जनाबाईंची जाता जाता नेलेली होती. बडवेने दार उघडलं. वारकरी काकडा आधीच करत होते. योगी दुर्लभ तो म्या देखला साजली, पाता पाता मनान पुरी धनी, देखला देखला मायली. हो, काकडा चालू झालेला आहे. आरतारुळे आहे बरं का. देवाला आरता लय गोड, माझ्या लय आवडीचा विषय. पण ऐका, काकडा चालला, बडवेने दार उघडलं, पाहतात तर काय सुंदर ते ध्यान गोधडी अंगावर. फाटकी गोधडी अंगावर. बडवेने सांगितलं, अरे नवरत्नाचा हार नाही, फाटकी गोधडी कशी आली? हार चोरीला गेला. वारकऱ्यांनो, काकडा थांबवा, देव पहा. वारकरीने बघितलं. देखला देखला माय देवांचा देव. देव पाहिल्यानंतर आनंदच आहे ना. पाहता पाहता उजेडलं, प्रकाश पडलेले, गावभर गोंधळ चालू झाला. फाटकी गोधडी आली कशी? देवाचा शेला गेला कुठं? नवरत्नाचा हार गेला कुठं? बघता बघता गोधडी, बरोबर ना? गौरी कळाली, गोधडी. कांबळ, वाकळ, काय म्हणता तुमच्याकडे? गोधडीच. हा, त्याची लय नाव आहे ती, सांगतो ऐका. आमच्याकडे त्याला लेफ्ट म्हणते. लिफ्ट ना, एकमेकाला समजून घेत. लिफ्ट लिफ्ट. ऐका, काय तुमच्या भागात गोधडी, काय खाली जर गेला बीडच्या पुन्हा आणखीन खाली, त्याला कांबळ म्हणते ती. बघा, पुणे जिल्ह्यात आलं तर त्याला दमकुंडी. आमच्या कोकणात या वासमारी. उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या माता भगिनी शिवतात, त्याला लेफ्ट. अनेक नाव आहेत. ती गोधडी देवाच्या अंगावर पाहिले. कोणाची आहे? हे संत जनाबाईंचे. फरमान निघालं सगळं जनाबाईंचं. नामदेव महाराजांच्या वाड्यात, ए जना, चोरटी कुठली लबाड? जनाबाई पळत आले. नाही हो, मी नाही चोरी केली. गळ्यात बघ, नवरत्नाचा हार देवाचा तुझ्या गळ्यात आहे. खोटं बोलती? गळ्यातनं काढला. हो, मी नाही चोरी केली, देव माझ्याकडे आले होते. खोटं बोल नको, तुला फाशी शिक्षा आहे. तू देवाची चोरी केलेली आहे. बोल, अंतिम इच्छा काय आहे? तुला काय खावंसं वाटतं? तुला काय प्यावंसं वाटतं? जनाबाईंनी सांगितले, पा फाशी देत आहे ना, ठीक आहे. सुळावर द्यायचे ना, ठीक आहे. माझी अंतिम इच्छा एवढीच आहे, ज्याच्यामुळं माझ्या जीवनात प्रसंग आला त्या काळ्या विठ्याच्या समोर मला घेऊन चला. मला त्याला जाब विचारायचे. साखळ दंड घातले. जनाबाईंना महाद्वारात नेलेले. आणि देवाने पाहिलं, हे पोरांनो, आता तुमच्यासाठी, तुम्ही पंढरपुरातच आहे ना, शाबास, देवाचं दर्शन करताय ना तुम्हाला? वा, गर्दीत नाही जायचं आहे का नाही, पण दर्शन घडतंय. पास घ्यायचा आणि दर्शन करायचं आहे का नाही. बघा आता इथली ए परंतु तुम्ही गेला ना पंढरपूरला? नाही ना, गेलाय का? खरं बरं, तू गेला का रे? गेलाय, शाबास. हा, बघू, तू उभा राहा, उभा राहा, उठून उभा राहा. पंढरपूरला गेलाय का? मग देवाच्या हात कुठं आहे सांग बरं. देवाच्या हात, शाबास. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. बस बस बस. आमच्याकडची पोरं लगेच फसते ती. मी असं केलं की ती म्हणते हा हुशार आहे. म्हणून परमार्थ मराठवाड्यानं जपलाय. हा, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यासारखा परमार्थ नाही बघा. म्हणून मी छाती ठोकपणे सांगतो, मराठवाडा माझा वारकऱ्यांचा आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आमचा कारखानदारांचा आहे. काय करायचे नारायण दादा, नुसतं कारखानी वाढली, पैसे लय झालं लोकांकडे लय, पण परमार्थ झिरो आहे. झिरो आहे आमच्याकडे. नाही ल्यावली जेव नुसतं. चला असो, का सांगतोय ऐका. ए पोरांनो ऐका. देव कसा आहे रे?
समाचारानं दृष्टी हे की नाही? हे की नाही? विठेवरी साजिरी देव समान पाहतो, समदृष्टी आहे. पहिल्या दिवशी मी सांगेन महाराजांचा कोणता अभंग घेतला होता महाराज तुम्ही पहिल्या दिवशी? वा, एक नंबर. वा, गावचा स्वाभिमान आहे बरं का. आवाज वाटाळा आहे त्यांच्यासाठी. ऐका, गावाचे कीर्तनकार ह्या गावात लय येते. आदिनाथ महाराज तुमचं गाव हा होय का? याच गावचं का? शाबास. वा, मातोरीचा स्वाभिमान आहे. म्हणजे मातंग ऋषींचा आश्रम वाया गेलेला नाही. इथं शबरी मातेनं माझ्या साधना केलेली आहे या जागेवर. जिथं शबरी माता, तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती आहे, मी वेळ घेणार नाही. पण मातंग ऋषींच्या आश्रमात अनेक वर्ष शबरी माता लपून छपून सेवा करायची. आम्ही गुरुवर्यांची सेवा करतो तर गुरुने आमचं नाव घ्यावं म्हणून धडपडतो. शबरी माता अनेक वर्ष मातंग ऋषींना दिसलीच नाही. मातंग ऋषी म्हणजे रोज रांगोळी घालते, सडा काढते, कोण आहे? ए पुरी, शबरी मातेला बोलून, ए पुरी इकडे ये. काय आहे? शबरी माता त्यावेळेस 8 वर्षाची मुलगी असताना लग्न व्हायचं. 8 वर्षाची. आता जाऊ द्या, लय लग्न लांबायला लागले बाबा. आता काय, पुरीचं वय पण लय व्हायला लागले, पोरांचे लग्न होईना. ती कसं, पुरी कमी नाही त्या, पण वेळेत लग्न करना ती. मी कीर्तनातून ही सांगायला लागलोय. आता काय करता, लय अवघड झाले. जाऊ दे आता, तिकडे जायला. पण ऐका, 8 वर्षाची शबरी बापाला विचारती, बाबा एवढी बकरी का बांधते ती दारात? बाळा, उद्या तुझं लग्न आहे ना. मग अरे ही बकरी कापायची गावाला खाऊ घालायची. अरे 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 अरे. शबरी माता म्हणती, माझ्या लग्नात जरी बलीम दाद्या हत्या होत असेल, काय करायचं? लग्नच राहिलं. सावधान. हनुमंतराय सावधान झाले, शबरी माता सावधान. दुसरे मराठवाडे सावधान. कोण झालं? रामदास स्वामी. जाऊ द्या ताई. पण शबरी माता आली मातंग ऋषींच्या दरबारात. आणि मग मातंग ऋषींनी विचारलं, का रे एवढे वर्ष सेवा करते, काय येतो काय येतो? जा ऋषीवर, मला देव भेटावा हो. काळजी करू नको. ऐका, काळजी करू नको. पहिल्या युगात म्हणजे त्यावेळेस मातंग ऋषीने सांगितलं, अरे सत्ययुग आल्यानंतर प्रभू रामचंद्र तुला दर्शन देणार आहे. रोज वाट बघायची. बस इथं बोरे तोडलेले आहेत, तिथं बोरे, शबरी माता इथं रोज वाट बघायची. हाच ना आश्रम, हाच ना. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी का कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथ से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी राम पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, लय उंच गायला लागतं म्हणून. मिठे मिठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. काय गोड बोर. आता ते सगळ्यांना कथा माहिती आहे, ज्ञात आहे. मी का सांगतोय का, ही भूमी पवित्र आहे. या भूमीवर तुमची सेवा वाया जाणार नाही. इथं जे जे सेवा करतील त्यांना फळ निश्चित मिळणार आहे. आता ऐका, मी काय सांगतोय, संत जनाबाईंचं अलौकिक चरित्र आहे. पंढरीश भगवान परमात्मा सम आहे, समदृष्टी आहे.
विटेवर समान पावले आहेत. आता याची विटेवरी ज्याची पावले समान तोचे कधीतरी तुम्ही देव ऐका. मी देवाचं प्रमाणम भवाब्देरिदमाम कानाम नितंब्य कराभ्याम द्रुतो येन तस्मात् विधातुर्व सत्ये द्रुतो नाभि कोश परब्रह्मलिंगम. भवाब्दीचा अंत येतुलाची पाहे पा नाही, बिंबी एवढंच खोल नाही. भव नदीचं पाणी भ्यायचे कारण नाही, हे नाही. काय माया नेता तरण तिथे प्रवचनात ऐका कधीतरी. अनपेक्षा सुची दक्ष उदासीन गतव्यतः सर्वारंभ. मला माहिती आहे बरं का, तुम्ही श्रोते सुज्ञ आहात श्रोते मंडळी. आज थोडंसं वेगळं कीर्तन केलं, जाऊ द्या, चला फिर मिलेंगे. नाही तर तुम्ही पुन्हा बोलवलंच पाहिजे ना, असं आहे. मग असं जेवण, असं तुमचं दर्शन, तुम्ही म्हणाल कधी कीर्तन ऐका, थोड्या वेळात संपवणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका. तरी सगळा अभंग सांगणार, अजून अभंगाकडं नाही. आता निमित्त आहे का, संत जनाबाई भगवंताच्या समोर आलेले, अकराळ विक्राळ रूप पाहिलं आणि देवाने मान खाली घातलेली आहे. देव विचार करतायत, आता ही जण आपल्याला शिव्या देणार. आणि मग जनाबाई म्हणती, सगळं पंढरपूर ऐकतं, हे काळ्या विठ्या, अरे तुझं गेलं मड, तुला पाहून सारं जग रड. अरे अरे विट्या मुळ मायेच्या कारण्या, मायेच्या कारण्या, मुळ मायेच्या कारण्या. अरे अरे विद्या मुळ मायेच्या कारण्या, मायेच्या कारण्या, मुळ मायेच्या कारण्या. तुझी नावडकी झाली, जाऊ द्या, लय शिव्या नको. उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. बोट मोडल्या, अरे काळ्या विट्या, अरे खाली काय पाहतो, अरे तुझी दात खिळी बसली का सांगणार रे, तूच मला काम करू लागत होता. अरे मेली तरी बेहतर, मरणाला कोण बेहतर रे, मी फाशी गेली तरी चालेल. ए काळ्या विट्या, मी आज तुझी सगळी पोल खोलणार आहे. अरे मी काय कालची आहे का रे, मला माहिती आहे रे तू या सौयुगामध्ये काय काय केलं, आहे का नाही, मला सगळं माहिती आहे. मी कालची नाही रे, चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे लागून भूमी दिसली. तुझा नाम उभा कीर्तनी, भक्त उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे लागून भूमी दिसली. चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी. वाह. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे लाटी उभे जोडून. हो, मला लय आवडते बरं काय काकडा. मनोजे वासना तोडून केली बिमोडी, मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अंगार जोडी, अखंड परमानंद सेवनी उभवी गुडी. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. हो, शरीर शोषण प्राण निरोधन. आपल्या आपल्यातच हे अभंगाचं नाही काय, याचा संबंध नाही. आपलं काकडा आरती आवडीचा आहे म्हणून. आता ऐका, जनाबाई म्हणते, देवा अरे मला सांग ना रे, तू सांग की. मुख गिळून ग बसला रे, तू वरून काढायस ना, आतून पण काढायस. अरे या 4 युगामध्ये तू काय काय केलंस मला माहिती आहे रे, आणि तुझी सगळी पोट खोलणार आहे मला माहिती आहे. अरे पुण्यवान असणारा पाताळात नेलास, दरिद्री असणारा भाग्यवान केला. अरे चोरट्याचा बहुमान वाढवला रे, कीर्तिवानाचा अपमान केला रे. हा तुझा दरबार आहे ना, धुंद झाला तुझा दरबार. अभंगाचं पहिलं पुण्यवंत पाताळोकी नेला, पुण्यवंत पाताळोकी नेला, दारिद्र्याचा भाग्यवंत केला,
शेवटच म्हणू एक थोडं 2 मिनिटात आता ऐका संपलं अभंग सगळा सांगणार पण कीर्तन संपलंय बघा ऐका आता शिक सुरुवात आहे हे सगळं सांगितल्याशिवाय अभंगापर्यंत जाता येत नाही जनाबाई म्हणतात देवा या 4 युगामध्ये तू काय काय केलंस पुण्यवंत पाताळोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला अरे चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार सांग देवा पुण्यवान असणारा बळी पाताळात घातला लक्षात ठेवा आता लक्षात ठेवा सगळ्यांनी दृष्टांत क्रमांक 1 तुमच्या इथं बीड जिल्ह्यात एक कीर्तनकार होऊन गेले मी त्या कीर्तनात पकवाज वाजवलाय बरं का आदिनाथ दादा त्यांचं नाव सांगतो ऐका मुंबई गाजवली त्या माणसाने एक काळ मुंबई गाव फक्त मला माहित नाही नाव सांगतो ऐका एक काळ 92 93 94 गोवंडीला मुंबईत देवनार कत्तलखान्या शेजारी तुकोबऱ्यांचा उत्सव मोठा असतो बिलीला मी पकवाज वाजवाय होतो आणि त्या महात्म्यानं कीर्तन केलं हरे राम राम अजून सुद्धा अंगावर शारे पुण्यवंत पाताळ लोकी नेला काळी 3 त्यांचं नाव आहे वैकुंठवासी कीर्तन केसरी महादेव महाराज जगताप इथं जवळ गाव आहे बीड जिल्हाच होता त्यांचा बघा कोणाला आठवल तर आहे का तुम्हाला माहिती कोणाला 92 93 साली महादेव महाराज जगताप गडी पण दिसाय असा उंच पुरा अगदी मी पकवाज वाजवायला असायचो आणि असं कीर्तन रंगायचं आणि त्या सांगायचे ते सांगायचे दृष्टांत क्रमांक 1 ह्या स्वरात मग झालं पुण्यवंत पाताळ लोकी नेला जो पुण्यवान असणारा पाताळात कोण सगळ्यांना म्हणतो का म्हणे बळी जीव दिला पायातळी बळीची कथा ह्या कथा सगळ्या माझ्या पाठ आहेत तुम्हाला माहिती आहे पण ऐका हा बळी असणारा दैत्य गुरु शुक्राचार्यांचा शिष्य 99 यज्ञ केले त्यांच्या आज्ञेवरून 1 यज्ञ राहिला आता 1 यज्ञ करायचं आणि स्वर्गाधिपती व्हायचं पूर्वीच्या काळापासून एखादा मोठा व्हायला लागला की दुसऱ्याची खुर्ची धोक्यात ही परंपरा आहे मग इंद्र घाबरायचा मग इंद्राने क्षीराब्दीशी जावं आणि शांताकार अंबुजग शयनम पद्मना यम ब्रह्मावरून इंद्र रुद्र मरतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद गणा देवाची प्रार्थना इंद्रा घाबरू नको देवाने लगेच वामन भटूचं मनमोहक सुंदर असं 5 फूट मनमोहक रूप धारण केलं भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही बळीराजाच्या दरबारात येत असताना खिडकीतून रत्नमालेनं पाहिलं रत्नमाला बळीची बहीण आणि तिच्या मनात सहज भाव येतो वा काय देखणं रूप आहे ही जर माझा मुलगा असता तर मी हृदयाला स्तनपान केलं असतं धरून देव म्हणतो आता नाही पुन्हा बघू द्वापार युगात तीच पुतना ही रत्नमाला तीच पुतना चला पुढं भिक्षाम देही शुक्राचार्य म्हणतील एवढा खडा आवाज विष्णू आलाय बळी उठू नकोस गुरुदेव मी आज तुमचं ऐकणार नाही मी दानशूर म्हणून गाजवलंय ना मी त्याला भिक्षा देणार बोल काय पाहिजे त्रिपाद जागा 3 पावलं शुक्राचार्य आता ती कथा लय मोठी आहे आड आला म्हणून फोडीला डोळा बळीने केला शुक्र आंधळा तेव्हापासून शुक्राचार्य एका डोळ्याचे आहेत तेव्हा आता ऐका पुन्हा शुक्राचार्य आईकडे गेले आणि म्हणजे बळीचा गात होते चला ऐका आईचं उद्गार ऐका बरी हुई मैं सटीक नहीं गई बरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हात वाह म्हणून जननी जनियसो भक्त जनिया दात आता लय वेळ झाला मी लय सांगत असतो याच्यावर आईनं या तिघांना जन्म द्यावा भक्त दाता पकवाजा गायक स्पीकर लावणारा चोपदार अशी मुलं असावेत नाहीतर डझनभर आहे तीन डाब्याला जाळं घालते ती काय करायचं नसलेली बरी असं आहे चला पुढं ऐका त्या आईची छाती फुगली माझ्या मुला पुढं
सत्ताधीश भगवान परमात्मा भीक मागतोय, ए बळी मेला तरी बेहतर दे. त्रिपाद जागा दान देऊन टाकली, संकल्प सोडला. देवाने एका पावलात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापलं. ए बळी संपलं की. वा रे देवा, अरे दाता दानापासून वेगळा आहे ना, मी शिल्लक आहे. तिसरं पाऊल ठेवायचे ना, ठेव माझ्या डोक्यावर. तुका म्हणे बळी हो, तुका म्हणे बळी जीव दिला पायात, जीव दिला पायातळी. माझ्या चित्ता तू. आता जाऊ दे, ऐका. असं आहे, पुण्यवंत पाता लोकी नेला. कोण रे? कोण? सरपंच? अरे बळी बळी, हा शाबास. पुण्यवंत पाता लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. आता लक्ष द्या. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला, मुष्टी पोळी घेऊन या, अख्खा शुद्ध भाव देखून या, अख्खा गाव सोनियाचं. आता बघा कसं कीर्तन संपवतं 2 मिनिटात. ऐका. दरिद्री तो भाग्यवंत केला. लय कथा महत्वाची बरं का. सुदामा ब्राह्मण, कधीतरी एक एक कथा ऐका. हा सुदामा ब्राह्मण शुद्ध भाव पाहिला. सुदामा नगरी सोनियाची, सोनिया गांधीची नाही, सोनीची, सोनियाची दिली का. चला पुढे आहेत ऐका. हा पुढे ऐका. चोरट्याचा बहुमान वाढविला. कोण आहे? आयुष्यभर हाना मारा जोडा म्हणणारा कोण? वाल्या. पण त्याचा किती मान वाढवला हो. ऐका ना, ऐका ना, किती मान केले. रामायण रामा रामा म्हणे चोरट्याची कीर्ती वाढवली. आता ऐका बर का. पुण्यवंत पाता लोकी नेला बळी, दरिद्र तो भाग्यवंत केला सुदामा. चोरट्याचा बहुमान वाढविला वाल्या, कीर्तिवानाचा अपमान केला कर्ण. कर्ण बिडता समरंगणी, बाणी व्यापेला रणी, पाडसी मागुनी तेथे दात तयाची. सगळ्यांना कथा बर का महाराज. तुमच्यासाठी 1 मिनिट घेतो. महाभारत टीव्हीला सगळ्यांनी पाहिलं, पण पाहिलं जरी असलं कधीतरी मी दुर्मिळ कथा लय सांगतो बर का. रामायणातल्या महाभारतल्या पण पुन्हा कधीतरी. आता ऐका. असं आहे, इथं कर्णाचा महाभारती युद्धामध्ये जेवढा अपमान झाला ना, तेवढा देवानी कुणाचाच केला नाही. कीर्तिवानाचा अपमान सांगतोय का. झाला असं, कर्ण सारथी मेलेला आहे, चाक पडलेलं आहे, एका हाताने चाक लावतोय, एका हाताने धनुष्य धरलेलं आहे, दाताने बाण सोडत होता, तरी अर्जुनाला आठवत नव्हता. ब्राह्मणाचा वेश घेतला, दात पाडून मागितलं. सगळ्यांना माहिती, बाण बंद झाले. आणि मग देव म्हणले, अर्जुना लाव बाण, उडवशील. मग कर्ण उठला, देवा हे धर्मयुद्ध आहे तुझं. अरे ह्याला धर्मनीती. अरे काय गाड्या तो, अरे काय काय केलंस मला चांगलं माहिती आहे रे. कर्ण म्हणतोय, देवा हे धर्मनीती नाही रे. देव रागवले, ए कर्णा कोणाला धर्माचे पाडे शिकवायला लागला रे. कुठे गेला होता तुझा धर्म सांग. अरे माझ्या द्रौपदीचं वस्त्र हरण होता ना, तू होता ना तिथं.
अरे ज्या वेळेस तुझ्या भाऊजाईच्या साडीला हात घातला, ए कर्णा तू धनुष्य घ्यायला पाहिजे होता. अरे दुःशासनाची शिर उडवाय पाहिजे होती. ए कर्णा तू हसलास. ए कर्णा कोणाला धर्म शिकवतोयस, कोणाला धर्माचे पाडे शिकवतो रे, सांग कर्णा. अरे माझ्या अभिमन्यूचा चक्रव्यूहामध्ये वध झाला, ठीक आहे रे, पण तिथं जयद्रथाने छातीत लात घातली, तिथं तू होता, तू हसला. ए कर्णा कुठे गेला होता तुझा धर्म. ए अर्जुना हा दुष्ट आहे, दुष्टांचा सहाय्य करे, लावबान उडवशील. कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा. ए जनाबाई म्हणतात, ए देवा, ए देवा, अरे तू काय काय केलंस रे 4 युगामध्ये. मला माहिती आहे रे, तुझ्या दरबारामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही रे. अरे अन्याय ऐक. ए राजा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही रे. अरे पाऊस नसू दे, सगळीकडे पाणी फिरलं पाहिजे मराठवाड्यात. ए देवा, न्याय राहिलाय तुझ्यात. आत्ताच्या आत्ता खुर्ची खाली कर, कायदा सुव्यवस्था. जाऊ दे, आत्ताच नाही बोलत. जनाबाई राग, धुंद झाला तुझा दरबार. आता ऐका, वैर्यासी काही ठेवत नाही, वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी. कोण? ऐका, रावण, कंस, वक्रदंत, शिशुपाळ, वैरी नारायण दादा. किती सांगा वैरी. ए देवा, अरे साधू संतांना देतो तेच वैर्याला देतो. एक ओवी ऐका, तुवा सनकाधिकाचे निमाने सायुजू सौरसो दिदला पुतने विषाचे निस्तन पाने मारू आली. अरे तुला मारायला आलेलीला मारून मोक्ष दिला. सांग. माझा आवाज बसला, आता काय करायचं. शेडचे गाठत नाही, ती पीटी मास्तर चांगला आहे म्हणून बरं आहे. शेडचे गाठत. आता ऐका, शिशुपालानं 100 शिव्या दिल्या. किती? 100 शिवे येतात का तुला? शिवे येतात का? एक दिकी बर का. आता ऐका बर का, तुम्ही म्हणाल कीर्तन, मी परवा बर का एक जणाकडून ऐकलं. मी आता गाडी चालवतो, त्याला जवळजवळ 22 वर्ष झाली. मी पहिला मोटरसायकल मी म्हणलं एकाला मला गाडी शिकव की. ते म्हणला पहिला शिवी शिका. म्हणलं का? होय नारायण दादा, गाडी शिकायची शिवी शिकायची होय. अहो म्हणले ड्रायव्हरला शिवी आली पाहिजे. असं कुठं लिहिलंय वेळ म्हणलंय काय झाला रे. अहो म्हणला लागतं, शिवी एक तरी द्यावी लागते. आता कमाल झाली. जाऊ द्या, 100 शिव्या दिल्या. देव गप बसले. हो दे, तुला द्यायचे तर दे. आता 101 झाली की तुला दाखवतो. तुझ्या आईला मी वचन दिलंय रे. आली का नाही? तुझ्या आईला वचन दिलंय रे. म्हणजे ए ती नाही, शिवी नाही. विठ्ठला विठ्ठला आता ऐका, देव म्हणले आता तुला 101 शिवी झाली. आणि देवाने शिर उडवली. सगळ्यांना कथा माहितीये. वैरी अशी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया दिदली महानिधी. काल्याच्या कीर्तनात कपट्या महाबळ बट्टा दिले, पिढे दान. चला पुढं आहे की नाही. सेवकाच्या डुंगानं मिळे चिंदी. 2 सेवक आहेत बर का. आदिनाथ महाराज, आपण किती सेवा करा. मी पोरं इतकी घडवली, मी इतका पकवाज वाजवतो, आणि मग माझी शिष्य. अरे आपल्यापेक्षा 2 सेवक झाले. त्या सेवकांचं नाव आहे, एक शुकाचार्य आणि दुसरे हनुमंतराय. 2च सेवक जगाच्या पाठीवर 2 सेवक झाले, तिसरा नाहीच. देव आता मला सांगा, रामायणात ना हनुमंतराय जर काढले नाही का, अवा असो त्यांची सेवा. मी माझं लक्ष आहे, वेळ झाली ते बाबाला आता काय मग काय की नाही. काळजी करू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं आहे. आता मी जर बाजूला गेलो तर तास लांबल. चला पुढे. 2 सेवक, एक शुकाचार्य ना हनुमंतराय. रामायणात ना हनुमंतराय बाजूला काढले तर अख्ख्या रामायणाला 0 किंमत आहे, किंमतच नाही. पण ऐका, एवढी सेवा आयुष्यभर केली. जनाबाई म्हणते देवा काय रे, त्यांना नग्न अवस्थेत दत्त दिगंबर ट्रॅव्हल्स म्हणजे नग्न अवस्थेत काय रे देवा, त्यांना लंगूट मिळून दिन जाय. सेवकाच्या डोंगाने मिळे चिंदी,
चाळ काशी त्रैलोक्य भावी मंदिरे कोण नारायण 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 आजमे नाही का अरे जाईल तिथं भांडणार ह्योच नारायण कसा आमचा गरीब आहे बाबा ह्यो नारायण लय चांगला आहे बरं का हा पण त्यो परवा मी सांगितलं नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी बरीच जण म्हणते ती नारदाची गादी आहे हे नारदाची गादी कोण म्हणतात नाहीच नारदाची हा नारदाची गादी आहे नाही ही आमच्या नामदेव महाराजांची गादी आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांची गादी आहे नारदाला यक्षाने श्राप दिलाय 2 मिनिटं एका जागेवर राहणार नाही महाराज 2 मिनिटं यक्षाचा श्राप आहे आता सगळं सांगत नाही हा नारायण या नावातच असं आहे जाल तिथं भांडणं पण ऐका त्या भांडणात क्रांती घडायची त्या भांडणात देवाचा अवतार होत होता चला पुढं सेवकाच्या डोंगाने मिळे चिंदी पण चाळ काशी त्रैलोक्य भावी वंदी हा नारायण देवाकडे जाऊ द्या राम राम राक्षसात जाऊ द्या राम राम त्रिभुवन वंदी पतिव्रता अतिव्रता गुंतविली अभंग संपवतो या लक्षपूर्वक काय ठेवत नाही सगळं संपत आलं 3रं चरण पतिव्रता अतिव्रता गुंतविली कोण 5 पतिव्रता आहेत अहिल्या